एबीपी माझाचे कॅमेरामॅन निलेश शेवाळे, दैनिक सकाळचे छायाचित्रकार बी.डी. चेचर, न्यूज नेशनचे श्रीकांत पाटील या 3 माध्यम प्रतिनिधींना आज पोलिसांनी दिलेली ही वागणूक संतापजनक आहे. या तिघांनी मिरवणुकीत नेमकं असं काय केलं की पोलीस त्यांच्यावर तुटून पडले, असा सवाल उपस्थित होतोय. खरं तर ज्यांनी स्वप्नीलच्या स्वागताच्या निमित्तानं सुरू असलेल्या स्वागत सोहळ्याला शिस्त लावणं गरजेचं होतं, त्या पोलिसांनीच कर्तव्याच्या नावाखाली माध्यम प्रतिनिधींवर केलेली दादागिरी चीड आणणारी आहे. ज्या त्वेषानं पोलिसांनी गुन्हेगारांवर तुटून पडायला पाहिजे, त्या त्वेषानं माध्यम प्रतिनिधींवर एका चांगल्या कार्यक्रमात तुटून पडण्याचं कारण काय? गेल्या काही दिवसांमधली ही दुसरी घटना आहे. विशाळगड दंगलीनंतर दुसऱ्या दिवशी दंगलग्रस्तांची विचारपूस करायला चाललेले खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील आणि इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीचं वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना पोलिसांनी अशीच वागणूक दिली. आज पुन्हा तेच घडलंय. आज ज्या पद्धतीनं पोलिसांनी स्वतः जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित माध्यम प्रतिनिधींशी वागले, ते बघून पत्रकार काय मिरवणुकीत हुल्लडबाजी करायला आले होते काय, असा प्रश्न पडतो. कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं दसरा चौकात पोलिसांच्या या अरेरावीचा निषेध करण्यात आला. तसंच माध्यम प्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनानं आयोजित केलेल्या स्वप्नीलच्या मुख्य सत्कार समारंभावर बहिष्कार टाकला. पोलीस प्रशासनाच्या या दडपशाही विरोधात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असून याची त्यांनी गांभीर्यानं दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी केली आहे. कोल्हापूरच्या परंपरेनं त्यांचं साजेसं इथं स्वागत जंगी रॅलीनं झालं. या रॅलीमध्ये सहभागी होण्याचं स्वतः जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. त्यानुसार सर्व जनता जमली होती आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार, आमचे कॅमेरामन, फोटोग्राफर हे सगळं त्यांचं कर्तव्य बजावत असताना आज मात्र आम्हाला इथं वेगळा अनुभव मिळाला. गेल्या 25-30 वर्षाच्या आमच्या पत्रकारितेत कधी SP सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्यावर कधी हात उगारला नव्हता, पण त्यांनी आज आमच्यावर हात उगारला, पत्रकारांच्यावर हात उगारला, इतर पोलिसांनी सुद्धा हात उगारले, कॅमेऱ्यांची ढकलाढकल केली, महिला पत्रकारांच्यावर होमगार्डसारखे जाऊन गेले, महिला पत्रकारसुद्धा त्यांच्या तावडीतून निसटल्यात. म्हणजे हा जो प्रकार झाला आहे हा खरोखर एक विचार करण्यासारखा आहे. पत्रकारितांना हा आमच्या धक्का पोहोचलेला प्रकार आहे आणि याचा आम्ही कोल्हापूरच्या पत्रकारांच्या वतीनं, कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं इथं जाहीर निषेध करत आहोत आणि या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी याची तातडीनं दखल घ्यावी, गृहमंत्री यांनीसुद्धा याची तातडीनं दखल घ्यावी, ही या निमित्तानं आम्ही मागणी करत आहोत. ज्येष्ठ पत्रकार निवास चौगुले यांनीही पोलिसांनी माध्यम प्रतिनिधींना केलेल्या धक्काबुक्कीचा निषेध करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी केली. गेले अनेक वर्ष आपण 25-30 वर्ष आम्ही पत्रकार म्हणून त्या शहरात काम करत असताना असे अनेक प्रसंग आलेले आहेत, पण त्यावेळी त्या पोलीस अधिकाऱ्यांनी आणि पत्रकारांच्या सामान्य भूमिकेमुळं हे प्रकरण फारसं ताणलं गेलं नव्हतं. पण आजचा प्रकार हा भयानक होता आणि पोलिसांचा धाडस पत्रकारांच्या थेट जर अंगाला हात लावण्यापर्यंत होत असेल तर सामान्य माणसाची पोलीस स्टेशनमध्ये असेल किंवा पोलीस कार्यालयात असेल काय अवस्था होती यावरनं त्याची हे करता येईल. म्हणून पहिल्यांदा झालेल्या घटनेचा निषेध आणि संबंधितावर गृहमंत्री उद्या कोल्हापुरात येतात, त्यांनी या संदर्भातली गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशी मी प्रेस क्लबच्या वतीने विनंती करतो. दरम्यान पत्रकारांबाबत घडलेल्या या प्रकाराची माहिती मिळताच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी त्यांची भेट घेऊन चौकशी केली. याचवेळी पालकमंत्री हसन मुश्रीफही त्या ठिकाणी आले. यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांसह धक्काबुक्की झालेल्या पत्रकारांनी त्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते.